ही क्षमता आपल्या देशामध्ये असताना बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहातून हे दाखवून दिलं, काळाराम मंदिर प्रवेशातून दाखवून दिलं की आम्ही पण माणसं आहोत, तर आम्हाला सुद्धा समतेची वागणूक हवी आहे. परंतु आजच्या घडीला आपण बघतोय देश कुसंस्कृत किंवा कुसंस्काराकडे वळतो आहे, संस्काराकडे नाही. आज आपण बुद्धांचा देश किंवा बुद्ध पाहिजे, युद्ध नको किंवा कुप्रथा नको, कुसंस्कार नको असं आपल्याला वाटतं. परंतु देशामध्ये याच्या विपरीत घडत आहे. माननीय एक नगरसेवक बोलले, अरे दादा या देशामध्ये बाबासाहेबांचे विचार इथे रुजल्या जाऊन राहिलेले आहेत किंवा तथागत बुद्धांचे विचार रुजल्या जात नाही आहेत किंवा महात्मा फुलेंनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे, विचार आहे, ते मात्र इथे मानल्या जात नाही अशी परिस्थिती आहे. जरी ते मानलं गेलं असतं, राम रहीम आसाराम सारखे खराब सारखे लोक इथं पैदा झाले नसते. आणि हे का होत आहे याला इथले नागरिक लोक जबाबदार आहेत. आता नागरिक लोक कसे जबाबदार आहेत? जे लोक संस्कार करण्यासाठी गेले पाहिजे ते लोक सत्तेत जात नाही. जे लोक बुद्ध सांगायला पाहिजे, जे लोक बाबासाहेब सांगायला पाहिजे, जे लोक महात्मा फुले सांगायला पाहिजे समाजाला, मानवांना, ते लोक सत्तेत जात नाही. आणि बहुतेक लोक सत्तेत जाऊन राहिले तर मानवावरती संस्कार कसे काय पडणार हा प्रश्न आहे. म्हणून या जयंतीच्या माध्यमातून, या जयंतीच्या निमित्ताने जयंती साजरी करा, नक्कीच व्हायलाच पाहिजे. परंतु आम्ही जसे एक येतो जयंतीमध्ये, तशाच प्रकारे आम्ही त्याचप्रमाणे आम्ही 14 ऑक्टोबरला एकत्र येतो. भीड दिसते, गर्दी दिसते, मग निवडणुकीच्या वेळेस कुठे जातात? भीड कुठे जाते, गर्दी कुठे जाते? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. आणि हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आलेली आहे. बाबासाहेबांनी म्हणाले की तुम्हाला जे संघटित झाल्याशिवाय तुम्हाला हे करता येणार नाही, सत्य केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. नाही तर दुसऱ्याच्या भिकेवरती आपल्याला नेहमी कुठलंही काम असो, द्या बाबा हे काम करून द्या, हात पाय जोडा त्याच्यासमोर. का म्हणून? कारण की आम्ही जे आहे लाचार झाल्यासारखे आहोत अशी परिस्थिती आहे. निवडणुका आल्या की आमच्यामधलेच लोक जे आहे विषमतावादी पक्षांना, वर्चस्ववादी पक्षांना मदत करतात. कारण की त्यांना चुटूक मुटूक काहीतरी मिळत असेल, लालच मिळत असेल, प्रलोभन मिळत असेल म्हणून काम करतात. आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत नाही. कसली जयंती तुमच्या कामाची? हा प्रखर प्रश्न आहे प्रत्येकांना.